सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी पर्व नव्हे या स्टोरीचे 62 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुनराव चावटपणा करत खाली पार्किंगमध्येच मयुरीची पप्पी घेऊन गेले आणि हे सगळं बघणारा आशूला त्यांनी एक छान थाप मारली. पण आता आशूसुद्धा कोणाचा चेला होता तर अर्जुनरावांचाच. आणि तो मयुरीला म्हणाला, आई मला माहीत आहे तुम्ही दोघं काय करत होता, खरं खरं सांगू का? आणि बाई मयुरीला आलं टेन्शन आणि ती गेली पळतच वर आणि म्हणाली, यांना ना अजिबात लाज वाटत नाही, निर्लज्ज कुठले. मग आता अर्जुनराव गेले चैतन्याकडे आणि तिथून दोघेही गाडीत बसले आणि थेट सांगली गाठली. कोणाचं तरी प्लॉटिंग निघालं होतं आणि खूप मोग्याची जागा होती म्हणे. आणि चैतन्यसोबत स्वतःसाठी सुद्धा 2 गुंठे जागा फिक्स करून आले. आणि घरी आल्यावर पुन्हा मयुरीच्या पाठीमागं लागले आणि म्हणाले, मयू आज मी एक काम करून आलो. मला माहीत आहे तू चिडणार आहे, पण तरी पण सांगू का? आणि मयुरी म्हणाली, आणि मी ओळखू का? अर्जुनराव म्हणाले, अरे वा, ओळख बरं. आणि ती म्हणाली, तुम्हाला भूखंड माफिया होण्याचा वेळ लागला आहे, नक्कीच जमीन बघून आला ना? आणि अर्जुनराव हसून म्हणाले, असू दे गो, 2 पोरं आहेत की आपल्याला, मग मुलांसाठी काही करायला नको का? आणि मयुरी म्हणाली, मी कुठं नाही म्हणाले, बघा तुमचं तुम्ही. आणि काय हो, चैतन्य भाऊजींसाठी जमीन बघायला गेला होतात आणि स्वतःसाठी सुद्धा बघून आलात, मग दुसऱ्यांसाठी पोरगी बघायला जाताना असं का करत नाही? स्वतःसाठी पण यायची की एखादी घेऊन, सतत चुम्मा चॅटी करत बसायला. आणि अर्जुनरावांनी तिला झटकन हाताला पकडून ओढली आणि मांडीवर घेतली आणि तिचे गाल खूप जोरात स्मॅश केले. आणि शिबाई इतक्या जोरात स्मॅश केले की नाजूक मयुरीचे ते गाल खूप चुरचुरायला लागले आणि ती खूप खूप वैतागली आणि चिडून म्हणाली, जा तिकडे, असं करतात का? हा काय लाड आहे का? नुसते त्रास देता, असं म्हणून ती उठली आणि रागारागात गेली निघून. आणि आता पुन्हा अर्जुनराव पाठीमागं लागले. मयू ऐक ना ग, ती म्हणाली, मला काही नाही ऐकायचं, बसा जमिनी घेत. आणि काय करायचं त्या सांगलीत जमीन घेऊन, तिकडे कोण आहे आपलं? आणि अर्जुनराव म्हणाले, सांगलीत चांगली वाटली म्हणून घेतली. आणि तिनं मांडव लावली आणि म्हणाली, एवढंच येतं. आणि आता तिनं त्याच्यासाठी चहा करावा म्हणून आशूला मोठ्यानं हाक मारली आणि म्हणाली, आशू गवती चहा घेऊन ये. आणि अर्जुनराव तिची नक्कल करत तिला चिडत म्हणाली, ए आशू, आशू रे, अरे आशू. तसं मयुरीनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली, चहा मिळणार नाही. आणि अर्जुनरावांनी सुद्धा तिच्याकडे बघितलं, पुन्हा तिची नक्कल करत म्हणाले, तुझा बाप देईल. आणि अरे देवा, मयुरीने आता पकडच उचलली त्याला मारायला आणि तो गेला पळून. आणि आता अभिचा बर्थडे जवळ येत होता आणि अर्जुनरावांच्या पोटातच दुखायला लागलं. अभिचा बर्थडे आहे म्हणून नाही, तर सारखा चहा पिऊन पिऊन. आणि ती काळजीनं म्हणाली, काय म्हणाले डॉक्टर? आणि अर्जुनराव म्हणाले, चहा बंद करा म्हणाले. आणि मयुरी म्हणाली, बरं झालं, किती चहा प्यायचा तुम्ही? आणि अर्जुनराव म्हणाले, दृष्ट लागली, तुझ्या मनासारखं झालं ना? बरं, मला डॉक्टर म्हणाले ग्रीन टी पिऊ शकता. आणि मयुरीनं डोक्यावर हात मारला. या बाबाच्या ना चहाच्या 17 तरा असायच्या, पण याला चहा प्यायचाच असायचा. मेलं काय त्या चहामध्ये ठेवलेलं असतं एवढं कुणास ठाऊक. उलट आधीचा चहा होता तो दोघांसाठी एकत्र तरी करता येत होता दुधाचा, पण आता ग्रीन टीचं कौतुक वेगळंच आणि तिच्या चहाचं कौतुक वेगळं. आणि फक्त चहाच कशाला, अख्ख्या अर्जुनरावांचंच कौतुक होतं. आणि तो म्हणाला, मयू आता गरम चहासुद्धा बंद आणि थंड चहासुद्धा बंद बरं का, आता मी पिल्लू घेणार नाही. आणि ती चक्क नाराज होत म्हणाली, का हो अर्जुनराव? आणि अर्जुनराव म्हणले, मयू तुझ्यासारखी बायको ना प्रत्येक दारुड्याला असावी. अगं किती सुटेबल आहेस तू पिणाराला, मला नव्हतं वाटलं तू इतकी मला ॲक्सेप्ट करशील. आणि ती हसून म्हणाली, अर्जुनराव तुम्ही काहीही केलं ना तरी तुम्हाला सूट होतं आणि तुम्ही रॉयलच वाटता. आणि अर्जुनराव म्हणाले, अगदी खून केला तरी? आणि ती म्हणाली, करा करा,
बायकोचाच खून करा म्हणजे शोभून दिसेल तुम्हाला. आणि आता तो तिच्या एका गालाची पप्पी घेऊन म्हणाला, मयू तू असं बोलली आणि मला फार वाईट वाटलं. पुन्हा दुसऱ्या गालाची पप्पी घेतली आणि तसेच म्हणाले, मयू मला फार फार वाईट वाटलं. पुन्हा तिसऱ्या गालाची म्हणजे पुन्हा पहिल्या गालावर 3 वेळा पप्पी घेऊन म्हणाले, मयू मला फार 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 वाईट वाटलं. आणि आता अर्जुनरावांचं हे वाईट वाटणं कुठपर्यंत सुरू राहणार होतं कुणास ठाऊक. आणि ती खूप हसायला लागली. आणि इतक्यात आशू गवती चहा घेऊन आला आणि त्यानं सगळं बघितलं आणि डोळे झाकले आणि अर्जुनरावांनी त्याच्या चेहऱ्यावरचा हात काढला आणि म्हणाले, बघू बघू, आणि त्याची पप्पी घ्यायला गेले. आणि तो म्हणाला, नको नको, हे तुम्हा दोघांचं आहे. मयुरी म्हणाली, काय दोघांचं आहे? बाबा तुझी पण पप्पी घेतात की, त्यात काय इतकं, असं ती त्याला नॉर्मल करण्यासाठी म्हणाली. आणि आशू म्हणाला, नाही, मी बघितलं आहे की तुम्हा दोघांचं, आणि आता तुमचा व्हॅलेंटाईन डे पण येणार आहे, मी बघितलं आहे मोबाईलला, यूट्यूबला, ते तुमचं तुमचं असतं, असं म्हणून त्या पोरानं दोन्ही हातानं लवचं चिन्ह करून दाखवलं आणि निघून गेला. आणि मयुरीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाले, बापरे अर्जुनराव, याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि अर्जुनराव म्हणाले, असं दे ग, जे बापानं नाही केलं ना ते माझं पोरगं करेल. माझ्या परिस्थितीमुळे मला पोरीसोबत फिरता नाही आलं आणि माझी पोरं फिरली तर फिरू दे. आणि तिनं डोक्यावरच हात मारला आणि म्हणाली, वा रे संस्कार, तुमचा पाय दाखवा, नमस्कार करते. आणि अर्जुनराव म्हणाले, रात्रीच बघ ना, डायरेक्ट मधला पाय. तशी मयुरी खूप लाजून हसली. आणि आता तो दिवस उगवला ज्या दिवशी अभिचा बर्थडे होता. मग अभिच्या बर्थडेला निघाले सगळे आणि अर्जुनरावांनी तिनं घेतलेला ड्रेस घातला. अभिला सरप्राईज दिलं आणि सगळ्यांची नजर अर्जुनरावांच्या ड्रेसकडे गेली. आणि चैतन्य तोंड वाकडं करत म्हणाला, अर्जुन तुझी चॉईस कधीपासून इतकी खराब झाली यार, हे काय कॉम्बिनेशन आहे शर्ट आणि पॅन्टचं, अजिबात मॅच होत नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, गप्प बसा रे, बायकोनं घेतलाय, नाहीतर ती नाराज होईल. सचिन म्हणाला, अरे पण या शर्टवर ब्राऊन रंगाची पॅन्ट हवी होती. आणि अर्जुनराव म्हणाले, मग सचिन एक काम कर, मला पोशाख कर, आसावरीच्या लग्नात करण्याऐवजी आत्ताच करून टाक. आणि सचिन म्हणाला, यार यासाठी लग्नाची काय गरज आहे, चल की तुला आत्ताच घेतो. मग इतक्यात मयुरीनं सगळी तयारी केली. मितालीने केक आणून ठेवला, अभिजितला बसवला, त्याला फरची टोपी घालायला दिली आणि किंगचा मुकुटसुद्धा दिला, तो तिचा हार्ट किंग होता म्हणून. आणि एकदम तिची तयारी बघून सगळे खुश. आणि आता चैतन्य अभिजवळ बसायला गेला लहान मुलासारखा. मग दुसऱ्या बाजूने सचिन गेला. असं करून राहुल, अर्जुनसुद्धा तिथे जाऊन बसले बर्थडे बॉयला चिकटून. आणि सगळे रॉयल बॉयज अभिसोबत त्या छोट्याशा सोफ्यामध्ये चिकटून बसले. आणि आता अभिला ओवाळलं की या 5ही जणांना ओवाळायला लागायचं, नाहीतर शेजारचा लगेच रडायचा. आणि म्हणजे मयुरीनं अभिला ओवाळलं आणि शेजारचा सचिन लगेच म्हणाला, वहिनी मला का नाही ओवाळलं, आणि आम्हाला पण असं म्हणून नुसता धिंगाणा सुरू केला. आणि ती त्यांची लहान मुलं या 5 जणांकडे टकमक बघायची. आणि किती तो धिंगाणा लहान मुलाच्या वरचा. आणि मयुरीने डोक्यावरच हात मारला आणि म्हणाली, आता सगळ्यांच्या ढेऱ्या सांभाळून याच्यात बसता तरी येते का, उठा बरं, बाहेर या एक जण. आणि आता कोणीही बाहेर यायला तयार नव्हतं. ए तू उठ असं प्रत्येकाला म्हणायचे. आणि सगळ्यांनी अभिला पकडून ठेवला होता. आणि अभिसारखी टोपी आम्हाला पण पाहिजे म्हणून चैतन्य रडायला लागला. आणि रॉयल लेडीज नुसत्या हसून बेजार झाल्या. आणि मग सगळ्यांना ओवाळलं. केक कट करताना 5ही जणांनी चाकू हातात पकडला आणि मग केक कट केला. आणि अभिला केकच्या क्रीमने इतका भरवून टाकला की काही विचारूच नका. आणि मग 40शी ओलांडलेले हे चोर खूप धिंगाणा घालत होते. आणि आता सगळे बसले जेवणाच्या आधी थोडीशी लावायला. अर्जुनरावांना मात्र मज्जा होता. डॉक्टरांनी जास्त सिरियसली नव्हतं सांगितलं की पाळा म्हणून, तरीसुद्धा संयम म्हटलं की संयम. अर्जुनराव फार संयमी. त्यांनी फक्त चकण्यावर भागवलं, दारूच्या ग्लासला हात लावलाच नाही. पण हात लावला, तोंडापर्यंत ग्लास गेला नाही, दुसऱ्यांसाठी ग्लास भरून देत होते.
मग बायकांनी जेवणाची ताटं केली. 5ही जणांना सेम टू सेम प्लेट केला. अगदी कांद्याच्या कोणत्या बाजूला लिंबू आणि तांबड्या रस्स्याच्या कोणत्या बाजूला पांढरा रस्सा, डावी बाजू उजवी बाजू सगळं सांभाळून ताट केलं. नाहीतर पुन्हा रडायचे, त्याच्यासारखी प्लेट माझी नाही म्हणून. असं म्हणून बायका खूप हसत होत्या. मग आपल्या आपल्या बायकांच्या शेजारी बसून या नवरदेवांनी जेवण केलं. आणि मधूनच चैतन्य म्हणाला, अर्जुन यार, ग्रंथाली तुझं लय नाव काढत होती आणि म्हणत होतं की अर्जुनराव कधी येतील, आम्ही दोघं त्याची फार वाट बघतो. आणि मयुरी संशयानं म्हणाली, दोघं कोण? दोघं म्हणजे? आणि अर्जुनराव, तुम्ही काही कांड करून आला नाहीत ना तिकडून, आणि म्हणून आता तिकडचं नाव घे ना. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू तुला संशय येतोय का? तर तू चल आणि बघ. आणि मयुरी मोठे डोळे करून म्हणाली, काय गरज नाही. आणि अभि आगीत तेल ओतत म्हणाला, वहिनी अहो हा काय म्हणत होता माहीत आहे का? मी अजूनही कोरी करकरीत बायको करू शकतो, कोणालाही पटवू शकतो. आणि मयुरीनं अर्जुनरावांकडे रागात बघितलं. आणि चैतन्य म्हणाला, हो ना वहिनी. आणि म्हणत होता की मी माझ्या बायकोकडून मी अजूनही बॅचलर असल्याचं सर्टिफिकेट घेतो आणि दुसरी बायको करतो. आणि मयुरींना फुगवून म्हणाली, देते ना बॅचलर असल्याचं सर्टिफिकेट, म्हणजे मलाच गंडा घालतील. आणि अर्जुनराव, आधी सगळं माझ्या नावावर करा आणि मग सर्टिफिकेट देईन मी. मग किती बायका करायच्या तेवढ्या करा त्या सर्टिफिकेटवर. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू अगं सगळं तुझ्याच तर नावावर आहे आणि अख्खा मी सुद्धा तुझा आहे, पण देशील ना सर्टिफिकेट? आणि मयुरी म्हणाली, अख्खं जग माझ्या नावावर केलं तरी देणार नाही, कारण माझा नवरा माझाच आहे. आपली पोरं आता मोठे आहेत, जरा लाज बाळगा, असं ती चिडून म्हणाली. आणि अर्जुनराव त्यांच्या फजितीवर फिदी हसणाऱ्या चैतन्याच्या पाठीत धपाटा टाकत म्हणाले, आई घाल्या गप्प बस, नव्हते तुझ्या चड्डीत पाणी होतील. तसे सगळे खूप मोठ्यानं हसले. आणि मितालीनं अभिला त्याला गिफ्ट केलेला टी शर्ट घालायला लावला. आणि किती सुंदर टी शर्ट होता, अगदी परफेक्ट साईज. अभिचं मापही न घेता सरप्राईज म्हणून मितालीनं शॉपिंग केली होती. आणि मयुरी म्हणाली, शी बाई, मला अशी शॉपिंग करताच येत नाही. सोबत माणूस होता तरीसुद्धा करता आली नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, बायको त्यासाठी फिरायचं असतं दुकानात, आणि तुला येतोय मुलखाचा कंटाळा. आणि मग पोटभर गप्पा मारून घरी आले. आणि इथून पुढे जेव्हा कधी अर्जुनराव कोणालाही भेटतील तेव्हा मयुरीने आणलेला ड्रेस घातलेला दिसायचा आणि त्याला चिडवायचे, अर्जुन तू सारखा एक ड्रेस का घालतो, वहिनीने घेतलेला ड्रेसच का घालतो? आणि अर्जुनराव म्हणाले, आता जेव्हा मी घालतो तेव्हाच तुम्ही मला बघता, त्याला मी काय करू? हा ड्रेस घातल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी बघतच नाही तुम्ही मला. आणि सचिन मला, नाही नाही, हा ड्रेस ना खूप लाडका आहे अर्जुनचा, हो ना अर्जुन? आणि शेवटी आता ऐकून ऐकून किती ऐकून घेणार. अर्जुनराव म्हणाले, आई घाल्यानं तुमचंच बरोबर आहे, काय म्हणायचं ते म्हणा. आणि मग आज रविवार होता म्हणून अर्जुनराव म्हणाले, ए मयू आज खिमा करायचा का गं? आणि आता तिनं काही ऐकलंच नाही. आंघोळीला निघाली, गॅसवर पाणी तापवलं, कारण आतमध्ये गिझरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. आणि अर्जुनराव ती बोलत नाही म्हणून म्हणाले, अगं ए हेमा बोल की, आणायचा का खिमा? आणि ती म्हणाली, मी नको म्हटलं तर थांबणारा हात काढायचे, या घेऊन. आणि बादलीत पाणी ओतायला गेली, गरम पातेलं उचलून. झालं, पातेलं सटकलं आणि सगळं गरम उकळलेलं पाणी तिच्या पायावर आलं आणि मयुरी रडायला लागली. तिचे नाजूक सुंदर गोरे पाय लाल झाले आणि चेहरासुद्धा लाल झाला. आणि अर्जुनरावांचा जीव तिळतिळ तुटत होता बायकोसाठी. त्यानं सगळं पाणी झाडून पुसून काढलं, तिला खुर्चीत बसवली, पुन्हा थंड पाण्यात आणून तिचे पाय त्या पाण्यात ठेवले. आणि मयुरीला फार बरं वाटलं आणि त्याच्या पायावरच्या स्पर्शाने ती हळूहळू शहारत निघाली आणि त्याच्याकडे टक लावून बघायला लागली. अर्जुनराव म्हणाले, काय बघतेस, आता दृष्ट लावशील का? आणि ती त्याच्यावरून तिच्या दोन्ही हातांना दृष्ट काढून तिच्या कानशिलावर बोटं मोडत म्हणाली, अर्जुनराव मी खूप नशीबवान आहे. कुणाचे नवरे फक्त देखणे आहेत, कुणाचे डॅशिंग आहेत, कुणाचे नुसते प्रेम करतात, नुसता पैसा पुरवतात आणि बायका त्याला प्रेम समजतात, आणि कोणाचे नुसते रोमॅन्टिक आहेत,
पण माझा नवरा सर्वगुण संपन्न आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही योग्य प्रमाणात करता. मला काहीच कमी पडू देत नाही. म्हणून तुम्ही सगळ्यात जास्त मला आवडता. असं तिनं तिच्या भावना आपल्या व्यक्त केल्या. आणि अर्जुनराव म्हणाले, मग आणखीन कोण आवडतं का माझ्यापेक्षा कमी आवडत असलेला? आणि तिनं त्याला हसून चापट दिली. आणि मग आज सॉरी खूप खुशीत आली खेमा घेऊन. आणि येतानाच गाणं होतं तोंडामध्ये. आणि कुठलं गाणं होतं? पोरी तुझं मला सारं बघायचं, तुझ्या कानात काहीतरी सांगायचं. आणि आता ती आत्तापासूनच हसायला लागली. आणि त्याची रात्रीची तयारी बघून. आणि मग सॉरींनी खेमा वगैरे खाल्ला. मित्रांना व्हिडिओ कॉल करून खेमावरून चिडवणं झालं आणि झोपायला हळूच जवळ आला. त्याचा स्पर्शानं तिला मदहोश करून टाकली. तीही सगळी लाज सोडून त्याच्या मिठीत गेली. दोघांचाही वरचा रोमांच झाला. आणि तिने त्याला लाईट घालवण्याचा इशारा केला. मुलं कधीही उठायची आणि लाईट घालवणं गरजेचं असायचं. आणि लाईट घालवून त्यानं प्रवेश केला. सगळं झालं. एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडून झालं. प्रेमाचा वर्षाव करून झाला आणि पुन्हा लाईट लागली. तसे अर्जुनरावांचे डोळे आश्चर्यानं मोठे झाले. कारण ते पूर्ण भरून गेले होते तिच्या पिरियडच्या रक्तानं. आणि ती म्हणाली, बापरे, हे कधी झालं? अहो, अजून महिनाही भरला नाही, पोटातही दुखलं नाही. आणि हे ऐकून अर्जुनराव काळजीतच पडले. कारण पिरियड अनियमित येणं ही अनारोग्याची लक्षणं असतात. आणि डॉक्टरांना भेटूया असं तो म्हणाला. आणि तिला आता खूप शरमल्यासारखं वाटत होतं. नाही असं नाही, पण त्यांनी कधी प्रणय केला होता. न राहून एकमेकांच्या प्रेमापोटी. 3ऱ्या दिवशी केला होता, 4थ्या दिवशी केला होता, 5व्या दिवशी केला होता. पण हा तर पहिल्याच दिवशी झाला. आणि तिला फार लाज वाटत होती. आणि अर्जुनराव तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाले, मयू, जाऊ दे ना, तुझा काय दोष आहे? तुला कुठे माहीत होतं? पण आज चांगलीच रंगपंचमी झाली आणि सगळं ट्राय केलं बाबा. आणि ती हसायला लागली. तशी तिच्या पोटात कळ आली वेदनेची. आणि त्यानं तिला जवळ घेऊन पोटावर हात ठेवला.